नमस्कार फ्रेंड्स, दीपाच कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचा डोसा. अगदी कुरकुरीत आणि नरम दोन्ही प्रकार बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी आपण डोस्यासाठी बनणारी चटणी, मस्त कोथिंबीर आणि टोमॅटोची चटपटीत चटणी बनवणार आहोत. म्हणजे चटणी रेडी असली की गरमागरम डोसे खायला मजा येते. त्यासाठी मी 2 इथे टमाटर घेतलेले आहे, 2 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहे, 1 हिरवी मिरची टाकत आहे. तिखट कमी जास्त करू शकता. आता याच्यात कोथिंबीर घालून घेऊया. थोडंसं जिरं घालत आहे. अर्धा चमचाला थोडं कमी मीठ, चिमूटभर साखर. साखरने छान टेस्ट येते. आंबट असलं तर थोडीशी साखर घालावी, छान चव येते त्याला. आणि आपण हे छान मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. इथे कच्ची चटणी खूप छान लागते. दिसायला छान दिसत नसली पण टेस्ट खूप एक नंबर टेस्ट आहे. चटपटीत आणि तिखट, गोड, थोडीशी गोडसर, आंबट अशी चटपटीत चटणी तयार होते. आता डोस्यासाठी मी इथे मूग रात्रभर भिजू घातलेले आहे. मुगाचा सोला आता मिक्सरमधून याला काढून घेऊ. दिवसा आपण 5 ते 6 तास आपण भिजू ठेवू शकतो डाळ. 3 लसूण पाकळ्या घातलेल्या आहे, 1 हिरवी मिरची आणि थोडंसं कोथिंबीर घालू आणि पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून फिरवून घेऊ. बघू शकता छान पातळ पेस्ट करून घ्यायची आहे. आपण डोसे बनवायला जसं बॅटर तयार करतो अगदी तसंच थोडं पातळ आणि थोडंसं घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता मी फक्त एक डाळ वाटून मिक्सरमधून काढून घेत आहे आणि अर्धा चमचा त्याच्यात मीठ घालत आहे. आता यामध्ये कोथिंबीर, मिरची घालायची गरज नाही. थोडंसं पाणी घालून घेऊ आणि हे वाटून घेऊ छान. बघू शकता इथे थोडंसं घट्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे. याची कन्सिस्टन्सी आपण मेंटेन करू शकतो. थोडं पाणी कमी जास्त झाल्यास घालू शकता. खूप जास्त घट्टही बॅटर नको आणि थोडं पातळही नको खूप. बघा मस्त कन्सिस्टन्सी छान मीडियम आहे. आता तवा गरम झालेला आहे, तो तव्यावर तेल लावून घ्यायचं आणि बॅटर थोडंसं कमी फ्लेम करायची आणि बॅटर छान पसरून घ्यायचं. अगदी पौष्टिक डोसे आहे. सकाळी नाश्त्याला करू शकता आपण. रात्रभर डाळ भिजवत घालायची. डोसे व्हायला जास्त वेळ लागत नाही, झटपट डोसे तयार होतात. फक्त भिजवण्यासाठी वेळ पाहिजे. आणि डोसे जास्त चिपकणार पण नाही. कढईने छान तेल लावून घ्यायचं आणि ते 2-3 मिनिट शेकून घ्यायचं एका साईडला. जर तुम्हाला नरम डोसा हवा असेल तर लवकर काढून घ्यायचा आणि जर कुरकुरीत डोसा करायचा असेल तर हे थोडंसं जास्त वेळ ठेवायचं एक साईडला आणि याला पलटवायचं. मी इथे आधी नरम डोसे केलेले आहे आणि कुरकुरीत डोसाही एक करून दाखवते. वरच्या साईडला तेल लावून घेऊ. बघू शकता जर एक कुरकुरीत हवा असल्यास एकाच साईडला शेकून घ्यायचा.
इथे छान नरम नरम डोसे तयार झालेले आहे. याला चटणीसोबत गरमागरम खायचं खूप टेस्टी लागते आणि लहान मुलांसाठी पौष्टिक. बघू शकता, जर कुरकुरीत हवा असल्यास एक साईडला थोडं जास्त शेकून घ्यायचा. आणि हा झाला कुरकुरीत डोसा. एका साईडला थोडं जास्त वेळ शेकू दिला की आपला कुरकुरीत डोसाही तयार होतो. टेस्ट तर एकदम भन्नाट आहे. तुम्ही करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.